नमस्कार मित्रांनो, जलसंपदा विभागाअंतर्गत भरल्या जाणाऱ्या संपूर्ण पदांचे नवीन सेवा प्रवेश नियम जाहीर झालेले. 2026 चा नवीन सेवा प्रवेश नियम काय, ज्यामध्ये कोणत्या पदाची पात्रता बदलली आहे, कोणत्या पदासाठी काय पात्रता लागणार आहे, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की या व्हिडिओमध्ये जलसंपदा विभागाअंतर्गत जेवढे काही पदं भरले जातात त्या सगळ्या पदांची पात्रता निकष इथं आपण जाणून घेणार आहोत. बघा, तत्पूर्वी संपूर्ण जलसंपदा विभाग भरतीची आपली लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपाची बॅच त्रिशा फाउंडेशन या ॲपवर सुरू झाले. बघा, त्रिशा फाउंडेशन या ॲपवर सुरू झाले. 15 ऑगस्ट पर्यंत बॅच घेतल्यात. संपूर्ण बॅच तुम्हाला काय ₹999 इथं प्राप्त होणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण विषयाची तयारी करून घेतली, ज्यामध्ये मराठी, इंग्रजी, जीके, जीएस, गणित, बुद्धिमत्ता संपूर्ण विषयाची तयारी. त्याचबरोबर तुम्हाला काय लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपाची बॅच असेल, तज्ञ मार्गदर्शक, एक्झाम स्ट्रॅटेजी, टाइम मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे, पीडीएफ नोट्स आणि प्रॅक्टिस टेस्ट, हे सगळं काही तुम्हाला या बॅचमध्ये प्राप्त होणार आहे. विशेष म्हणजे ही बॅच तुम्ही मोबाईलमध्ये बघू शकता, लॅपटॉपमध्ये बघू शकता आणि फोनमध्ये सुद्धा बघू शकता. बघा, आता मुख्य मुद्दा जी-आर काय सांगतोय. बघा, की महाराष्ट्र शासन असाधारण भाग 4 अन्वये 10 ऑगस्टला काय नवीन सेवा प्रवेश नियम झाले. काय नवीन अधिसूचना जारी करण्यात आलेल्या आहे, ज्यामध्ये सांगितले की गट क चे सेवा प्रवेश नियम जे आहेत. बघा, गट क चे सेवा प्रवेश नियम 2026 म्हटले जाणार आहे. आता हे बाकी गोष्टी बघितल्यापेक्षा आपल्याला मुख्य मुद्दा बघायचा आहे, की नेमकी पात्रता कोणत्या पदासाठी काय लागणार आहे. बघा, सर्वात पहिले प्रथमतः जलसंपदा विभागाअंतर्गत जलसंपदा आस्थापनामधील जे पद आहे कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक, या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे कोणत्याही विद्याशाखेतील वैधानिक विद्यापीठाची पदवी किंवा शासनाने त्या समकक्ष म्हणून घोषित केलेली इतर कोणती अर्हता धारण करणे आवश्यक आहे. बघा, कोणत्याही शाखेची म्हणजे काय, एनी डिग्री, मग बीए, बीकॉम, बीएससी कुठली असू द्या, कुठलीही डिग्री तुम्हाला चालणार आहे. इतर आवर्तते म्हणजे काय, समजा एक विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याने 10वी केली, 10वी केल्यानंतर त्यांना पॉलिटेक्निकचा डिप्लोमा केला आणि पॉलिटेक्निकचा डिप्लोमा करून त्यांना डायरेक्ट बीईच्या द्वितीय वर्षामध्ये प्रवेश केला, तरी ती सुद्धा डिग्री या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार. ती सुद्धा डिग्री इथं ग्राह्य धरल्या जाणार आहे. ही कनिष्ठ सर्वेक्षण या पदासाठी पात्रता आहे. त्यानंतर दुसरं पद आहे भांडारपाल जे पद आहे. बघा, भांडारपाल पदासाठी काय पात्रता आहे, कोणत्याही विद्याशाखेतील बघा कोणतीही डिग्री, वैधानिक विद्यापीठाची पदवी किंवा शासनाने समकक्ष केलेली घोषणा, म्हणजे इथं सुद्धा काय असणार आहे, तुम्हाला कोणतीही डिग्री, एनी डिग्री वाला विद्यार्थी भांडारपाल या पदासाठी पात्र आहे. 2026 च्या सेवा प्रवेश नियम. बघा, 2026 चा जो काही ऑगस्टचा जो सेवा प्रवेश नियम आहे, आता जाहीरतेमध्ये जी पद येतील त्या पदासाठी हेच शैक्षणिक पात्रता तुम्हाला असणार आहे. बघा, त्यानंतर पुढचं पद आहे सहाय्यक भांडारपाल, यासाठी कोणत्याही शाखेची वैधानिक पदवी. बघा, म्हणजे इथं सुद्धा तुम्हाला डिग्री लागणार आहे आणि त्यासोबत समकक्ष म्हणून असणारी डिग्री ही तुम्हाला इथे चालणार आहे. म्हणजे 10वी झाली, त्यांना डिप्लोमा केला, डायरेक्ट त्यांना डिग्रीच्या द्वितीय वर्षामध्ये प्रवेश घेतला आणि डिग्री झाली, ती सुद्धा इथं पदवी काय त्यांना ग्राह्य धरला. तिथं सुद्धा काय त्यांना ग्राह्य धरला, ही ती सुद्धा पदवी त्यांना ग्राह्य धरल्या जाणार आहे, लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढचे दूरध्वनी चालक जे पद आहे, या पदासाठी कोणत्याही शाखेतील वैधानिक विद्यापीठाची पदवी. बघा, कोणती विद्यापीठाची पदवी तुम्हाला चालेल आणि सोबत शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली कुठलीही तुम्हाला काय या ठिकाणी शैक्षणिक पात्रता सुद्धा ग्राह्य धरल्या जाणार आहे. पुढचं पद आपण बघू, जलसंपदा विभागांतर्गत असणार प्रयोगशाळा सहाय्यक, हे जे पद आहे या पदासाठी कोणत्याही वैधानिक विद्यापीठाची, बघा कोणती, विज्ञान शाखेची पदवी. कोणती, विज्ञान शाखेची पदवी, म्हणजे बीएससी वाले विद्यार्थी तुम्हाला काय जे काही प्रयोगशाळा सहाय्यक पद आहे या प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी लागणार आहे किंवा शासनाने त्या समकक्ष म्हणून घोषित केलेली कोणतीही अर्हता. मग शासन त्या जाहिरातीमध्ये सांगेल की कोणती आहे, बीएससी मध्ये असणारे कोणते, केमिस्ट्री, बायोलॉजी कोणते आहे, हे इथं सांगण्यात येईल. त्यानंतर पुढचं जलस्थापना याच्यामध्ये असणार कनिष्ठ अभियंता स्थापत्य, हे जे पद आहे या पदासाठी शासकीय, बघा गव्हर्नमेंट मान्यता प्राप्त संस्थेची स्थापत्य अभियांत्रिकी मधील डिप्लोमा. लक्षात घ्या, तुम्हाला काय इथं तुमचं काही सिव्हिलचं जो आहे या ठिकाणी तुम्हाला एक डिप्लोमा सुद्धा चालणार आहे किंवा तुमच्याकडे पदवी किंवा त्या समकक्ष कोणतीही पात्रता धारण करणं आवश्यक आहे. जर तुम्हाला कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी अर्ज करायचा असेल, तुमचं इंजिनिअरिंग झालेलं असावं किंवा तुमचा पॉलिटेक्निकचा डिप्लोमा किंवा इतर डिप्लोमा झालेला असावा. पुढचे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी जे पद आहे या पदासाठी नवीन पात्रता की शासकीय मान्यता प्राप्त संस्थेकडून यांत्रिकी अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंगची किंवा ऑटोमोबाईल अभियांत्रिकी किंवा प्रोडक्शन अभियांत्रिकी किंवा प्रोडक्शन टेक्नॉलॉजी यापैकी कोणत्याही शाखेतील डिप्लोमा, म्हणजे काय तुम्हाला डिप्लोमा किंवा तुम्हाला पदवी किंवा त्या समकक्ष कोणतेही जे काही शैक्षणिक पात्रता आहे, हे शैक्षणिक पात्रता धारण करणं तुम्हाला अवश्य या ठिकाणी असणार आहे. पुढचं कनिष्ठ अभियंता पदाचा विचार केला तर कनिष्ठ अभियंतासाठी शासकीय मान्यता प्राप्त संस्थेची विद्युत अभियांत्रिकी, म्हणजे काय इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम किंवा तत्सम क्षेत्रातील
पदविका म्हणजे तुम्ही डिप्लोमा झाला तरी सुद्धा फॉर्म भरू शकता आणि पदवी जरी असली तरी सुद्धा तुम्हाला या पदासाठी अर्ज सादर केला जाणार आहे. असा नवीन पात्रता निकष आहे. बघा असा काय नवीन पात्रता निकष. त्यानंतर पुढचे मुख्य आरेखक जे पद आहे या पदासाठी शासकीय मान्यताप्राप्त संस्थेतून स्थापत्य यांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी किंवा या ठिकाणी तत्सम क्षेत्रातील डिप्लोमा सुद्धा चालणार आहे आणि सोबत तुम्हाला डिग्री जरी असली तरी सुद्धा तुम्हाला इथं अर्ज सादर केला जाणार आहे. हा अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा बदल आहे. बघा पुढचं पद आपण या ठिकाणी बघू की सहाय्यक आरेखक या पदासाठी काय लागणार आहे की शासकीय मान्यताप्राप्त संस्थेतून स्थापत्य यांत्रिकी म्हणजे कोणती की तुम्ही सिव्हिलचा असू द्या किंवा टेक्निकलचा असू द्या, विद्युत अभियांत्रिकी किंवा तत्सम क्षेत्रातील पदविका, डिप्लोमा किंवा पदवी धारण करणं आवश्यक आहे. म्हणजे थोडक्यात जे काही टेक्निकलचे पद आहे या पदासाठी तुम्ही डिप्लोमा केला तरी सुद्धा पात्र आहात. त्यासोबत तुम्ही जर एखादी डिग्री केली तरी सुद्धा त्या पदासाठी तुम्ही पात्र आहात असे शैक्षणिक पात्र आहे. बघा अजून जलसंपदा विभागामधील असणार पद कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक. कोणत्याही वैधानिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी, लक्षात घ्या कोणतीही शाखा विज्ञान शाखेची पदवी, इथं तुम्हाला काय विज्ञान शाखेची पदवी लागणार आहे. विज्ञान शाखेची पदवी लागेल किंवा शासनाने त्या समकक्ष म्हणून घोषित केलेली अन्य कोणती अर्हता धारण करणं आवश्यक. आपण बघितलं की एखादं काय करते 10वी झाली डायरेक्ट डिप्लोमा केला, डिप्लोमा नंतर तुम्ही 12वी झालीच नाही, तुम्ही डायरेक्ट पुढच्या याच्यामध्ये प्रवेश केला, डिग्रीमध्ये प्रवेश केला, ते सुद्धा इथं ग्राह्य धरले जाणार आहे. पुढचं पद आहे जलसंपदा विभागामध्ये असणारं तारयंत्री जे पद आहे, तारतंत्री यामध्ये राज्य शासनाने मान्यता दिलेली माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा एसएससी परीक्षा असेल म्हणजे 10वी पास. बघा 10वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी तारयंत्री हे जे पद आहे तारतंत्री पद आहे. परंतु यासाठी काय लागणार तुम्हाला इथं 10वी सोबत तुम्हाला मान्यताप्राप्त संस्थेकडून इलेक्ट्रिकल किंवा तत्सम क्षेत्रातील आयटीआय व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केला. म्हणजे काय 10वी प्लस आयटीआय जर तुम्हाला झालेला असेल तर तुम्ही या ठिकाणी तारतंत्री या पदासाठी अर्ज सादर करू शकणार. म्हणजे काय 10वी वर असणार पद आहे. त्यानंतर संगणक चालक यासाठी सुद्धा काय माध्यमिक शाळा म्हणजे 10वी पास असली पाहिजे किंवा तुम्हाला शासनाने मान्यताप्राप्त संस्थेतून एक तर कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोसेसिंग असिस्टंट सीओपीए या विषयातील आयटीआय, बघा तुमचा काय कम्प्युटर आयटीआय किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम तत्सम धारण करणं आवश्यक. म्हणजे एमएससीआयटी सुद्धा इथं काय तुमची इथं चालू शकते. इथं काय एमएससीआयटी सुद्धा इथं चालू शकते. बघा हे संपूर्ण काही जे पद आहेत बघा हे जे महत्त्वपूर्ण पद आहेत त्या संपूर्ण पदाची 10वी 12वी एनी डिग्री असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण विद्यार्थ्यांची तयारी करण्यासाठी त्रिशा फाउंडेशन मार्फत आपली लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपाची जलसंपदा विभागाची बॅच सुरू झालेली आहे, ज्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम तुमचा या बॅच मध्ये कव्हर केला जाणार आहे. काही अडचण असली हा नंबर आहे, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही माहिती विचारू शकता. बघा पुढचं पद आहे की वीजतंत्री. बघा वीजतंत्री पद या पदासाठी राज्य शासनाने मान्यता दिलेली माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात तुमची एसपीएससी म्हणजे तुम्ही काय 10वी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. आणि इतर असताना की मान्यता प्राप्त संस्थेतून इलेक्ट्रिशियनचा तुमचा आयटीआय झालेला असावा किंवा तत्सम त्या क्षेत्रातील एक आयटीआय त्याच्याशी निगडीत असणारा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी काय हा संपूर्ण डिप्लोमा कोर्स तुमचा झालेला असावा अशी याची पात्रता आहे. त्यानंतर पुढचे जलसंपदा विभागात असणारं आरेखक जे पद आहे या पदासाठी राज्य शासनाने मान्यता दिलेली माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा, बघा कोणतं 10वी तुमची असली पाहिजे एसएससी. त्यानंतर मान्यताप्राप्त संस्थेकडून सिव्हिल, बघा मान्यताप्राप्त संस्थेकडून सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल मधील आयटीआय तुम्हाला काय 10वी प्लस आयटीआय तुमचा झालेला असावा. बघा 10वी आणि प्लस तुमचा आयटीआय झालेला असावा किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा ही पात्रता आहे. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक जे पद आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी शासकीय मान्यताप्राप्त संस्थेची स्थापत्य अभियांत्रिकी मधील डिप्लोमा तुमचा असावा, पदविका ज्याला म्हणतो आपण, किंवा तुम्ही पदवी जरी झाली असेल किंवा इतर कुठलेही जरी शिक्षण जरी असलं तरी सुद्धा तुम्ही या पदासाठी पात्र असणार आहात. हा जलसंपदा विभागामधील असणारा महत्त्वपूर्ण बदल. बघा त्यासोबत पुढचं आहे कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ. बघा कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ पद आहे या पदासाठी रसायनशास्त्र म्हणजे तुमचं काय असणार ते केमिस्ट्री आहे किंवा तुम्ही कृषी, बघा कृषी रसायनशास्त्र ऍग्री केमिस्ट्री जरी असली किंवा पदवी जरी असली किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केले इतर कोणती आहारता जरी असले तरी सुद्धा तुम्ही या पदासाठी पात्र असाल. हे कोणते जलसंपदा विभागामध्ये असणारं पाणी आणि पुरवठा विभाग हे जे पद आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता आहे 2026 नुसार. आता जी जाहिरात येणार आहे या जाहिरातीमध्ये ही ज्यांची पात्र आहेत त्या विद्यार्थ्यांनी आतापासून कुठलाही वेळ न घालवता लगेच अभ्यासाला सुरुवात करा. कुठलाही वेळ न घालवता, कारण की जाहिरात येत्या 1 ते 2 महिन्यामध्ये 31 ऑगस्ट पर्यंत संपूर्ण रिक्त जागेचा मागोवा येईल. हा मागोवा आल्यानंतर लगेच भरती प्रक्रियेला सुरुवात होणार, लगेच त्या ठिकाणी काय भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे कुठलाही वेळ न घालवता तुम्ही काय करा आतापासून अभ्यासाला सुरुवात करा. नियमितपणे काळजी घ्या, नियमितपणे अभ्यास करा.